नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत ज्या ज्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी मंजुरी मिळालेली आहे त्यांचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यावर वर्गही करण्यात आलेला आहे. आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण या घरकुलाची जी काही रक्कम होती त्यामध्ये 50,000 रुपयाची अतिरिक्त वाढ करण्यात आलेली आहे. हे 50,000 रुपये तुम्हाला राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहेत आणि त्याबद्दलचा GRही निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण पाहूयात की घरकुल अंतर्गत तुम्हाला अगोदर किती पैसे भेटत होते आणि त्यानंतर किती पैसे भेटणार आहे. ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे अशा लाभार्थ्यासाठी पहिला जो हप्ता होता तो 15,000 रुपयाचा वर्ग करण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरा हप्ता तुमचा 70,000 रुपयाचा मिळेल, तिसरा हप्ता 30,000 रुपयाचा, चौथा हप्ता घरकुल पूर्ण झाल्यानंतर 5,000 रुपयाचा, असे एकूण 1,20,000 रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला रोजगार हमी योजनेअंतर्गत 90 दिवसाचं मनुष्यबळ जे लावायचं आहे त्यासाठी तुम्हाला 26,730 रुपये येणार आहेत आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय जे बांधणार आहेत त्यासाठी तुम्हाला 12,000 रुपये मिळणार आहेत. असे एकूण तुम्हाला 1,58,730 रुपये मिळणार आहेत. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत ज्या ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे त्या लाभार्थ्यांना 1,58,730 रुपये मिळणार आहेत. आता या व्यतिरिक्त त्यांना हे जे आहेत ते केंद्राचे पैसे आहेत. या व्यतिरिक्त त्यांना राज्य शासन हे 50,000 रुपये वाढ देणार आहे. त्या 50,000 रुपये कशी वाढ देणार आहे त्याबद्दलचा GR निर्गमित करण्यात आला. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 28-29 पर्यंत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून रुपये 50,000 इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत 4 एप्रिल 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय काय आहे पाहूयात. उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून रुपये 50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल जे असतील त्यांना सुद्धा 2024-25 मध्ये 50,000 रुपयाची वाढ देण्यात आलेली आहे. 50,000 मध्ये तुम्हाला पहा कशी वाढ देण्यात आलेली आहे. यामधील 35,000 अनुदान हे घरकुल बांधकामासाठी, तर 15,000 रुपये इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय राहील. जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील 15,000 रुपये अनुदान देय असणार नाही. म्हणजे 50,000 रुपये जे राज्य शासन तुम्हाला एक्स्ट्रा देणार आहे त्यामधील 35,000 रुपये तुम्हाला घर बांधण्यासाठी देणार आहे आणि 15,000 जर तुम्ही घरावर सूर्यघर योजनेतून जर रूफटॉप सोलार बसवलं तरच तुम्हाला हे 15,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे. जर तुम्ही रूफटॉप सोलारसाठी अप्लाय केलं नाही, ते बसवलं नाही, तर तुम्हाला 15,000 रुपये मिळणार नाहीत, फक्त 35,000 रुपये मिळतील. तर याबद्दलचा हा GR आहे. या GRची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. हा GR तुम्ही तिथून वाचून घेऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.